Hi everyone, welcome to Teachcraft Education, an online learning platform. As you know, we have started grammar series, English व्याकरण series आपण स्टार्ट केलेली आहे शून्यापासून शिखरापर्यंत म्हणजेच बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत. जर तुम्ही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्सची तयारी करत असाल किंवा तुम्ही होम मेकर्स असाल तरीही तुम्ही ही सिरीज बघू शकता सो दॅट तुमचं इंग्लिश बॅकग्राऊंड नसेल तरीही तुमचं इंग्लिश थोडाफार ॲडव्हान्स लेवलपर्यंत होऊ शकेल आणि आमच्याबरोबर शिकून तुम्ही डेफिनेटली मी आय विल गॅरंटी यू दॅट तुम्हाला सगळे ग्रामरचे टॉपिक्स इझी जातील. सो टुडे इज आर 14th लेक्चर जे आहे डिरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच बद्दल. सो लेट्स डाईव्ह इन टू इट. लेट्स सी व्हॉट इज देअर इन इट. सो हे जे डिरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच आहे हे कशामध्ये येतं तर हे नरेशनमध्ये येतं. सो नरेशन म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीचं कथन करणे म्हणजेच नरेशन करणं हे त्याचा अर्थ असतो. सो द प्रोसेस ऑफ रिपोर्टिंग व्हॉट समवन हॅज सेड म्हणजे कोणीतरी काहीतरी बोलत असेल, ओके, काहीतरी गोष्ट सांगत असेल, बोलत असेल तर त्याचं कथन करणं म्हणजेच त्याचं नरेशन करणं. ओके, सो एखाद्या व्यक्तीने जे बोलले आहे ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची पद्धत म्हणजेच नरेशन. सो मी जर काहीतरी सांगत असेल तर एक व्यक्ती काहीतरी सांगत असेल मला आणि मी ते त्याच्या बदली सांगतेय त्यालाच आपण कथन म्हणणार म्हणजेच नरेशन म्हणणार. ओके, सो नरेशन मध्ये पण दोन टाइप्स आहे. एक आहे डिरेक्ट स्पीच म्हणजेच प्रत्यक्ष कथन असं आपण त्याला म्हणतो आणि सेकंड टाइप आहे इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच रिपोर्टेड स्पीच पण आपण त्याला म्हणतो. जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं असेल रिपोर्टेड स्पीच याचाच अर्थ तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच विचारलेला आहे. ओके, आणि त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अप्रत्यक्ष कथन. याचे दोन प्रकार आहेत. एक आहे प्रत्यक्ष कथन आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कथन. सो प्रत्यक्ष कथन म्हणजे डिरेक्ट स्पीच आणि अप्रत्यक्ष कथन म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. हे झाले नरेशनचे दोन पार्ट्स. ओके, सो पुढे बघूयात काय आहे. डिरेक्ट स्पीच म्हणजेच प्रत्यक्ष कथन. ओके, प्रत्यक्ष कथन म्हणजे काय? मी काहीतरी बोलत आहे दुसऱ्यांच्या वतीने म्हणजेच जर आता समोरचा माझा माणूस आहे, समोर माझ्या कोणीतरी माणूस आहे अँड देन ही इज सेइंग दॅट आय एम स्टडिंग, देन मी त्याच्याबद्दल हे बोलून तुम्हाला सांगणार आहे दॅट रोहन सेड दॅट ही इज स्टडिंग, आय एम स्टडिंग. सो हे झालं डिरेक्ट स्पीच म्हणजेच मी त्याचं तसं जे तसा डायलॉग घेते आणि तुम्हाला सांगते दॅट रोहन सेड आय एम स्टडिंग. ओके, सो हे झालं डिरेक्ट स्पीच. स्टेटिंग द एक्झॅक्ट वर्ड्स फॉर ऑफ द स्पीकर इनसाइड द कोटेशन मार्क्स. सो आता ह्याच्यावाला असे जे कोटेशन मार्क्स असतात ना वरती असे असतात, हे डिरेक्ट स्पीच मध्ये लिहिले जातात बिकॉज ते कथन सांगताय ना की तो काय बोलतोय, ते डायलॉग आहे त्याचं, म्हणून आपण त्याला कोटेशन मार्क्स मध्ये टाकणार आहोत. आणि पहिली गोष्ट एक्झॅक्ट वर्ड्स जर माणसाने बोलला असेल किंवा कोणत्याही व्यक्तीने बोलला असेल तर ते एक्झॅक्ट वर्ड्स आपण कथनमध्ये यूज करणार आहोत. तर हे येतं इनडायरेक्ट स्पीच मध्ये. ओके, सो एक्झाम्पल, शी सेड आय एम रीडिंग अ बुक. सो शी सेड म्हणजे ती बोलली की आय एम रीडिंग अ बुक, हे तिचा डायलॉग होता. दॅट आय एम रीडिंग अ बुक हे त्या मुलीचा डायलॉग होता. सो शी सेड आय एम रीडिंग अ बुक. सो तो जो तिचा डायलॉग आहे, तो जे तिचे एक्झॅक्ट वर्ड्स आहेत ते आपण तसेच्या तसे बोललेलो आहोत. ओके, आणि शी सेड म्हणजेच ती बोलली म्हणजे ती म्हणाली. ओके, आणि आपण तिचा डायलॉग कशामध्ये टाकलोय? कोटेशन मार्क्स मध्ये, म्हणजे ह्यालाच कोटेशन मार्क्स म्हणतात. ओके, सो असं एक्झाम्पल असलं तर आपण त्याला म्हणतो डिरेक्ट स्पीच. दुसरं एक्झाम्पल बघूयात. पापा सेड आय हॅव ब्रॉट अ डॉल फॉर यू. सो हे कोणी बोलले? पापाने बोलले, सरे पप्पा बोलले. सो आय हॅव ब्रॉट अ डॉल फॉर यू. सो हे त्यांचा एक्झॅक्ट डायलॉग होता, तोच आपण तसा बोलून दाखवलेला आहे. सो याला म्हणतो डिरेक्ट स्पीच म्हणजेच डिरेक्ट त्याच्या कथन उचललं आणि तसंच आपण ते एक्झॅक्ट वर्ड्स यूज केले आपल्या नरेशनमध्ये. तर ह्याला म्हणतो डिरेक्ट स्पीच, म्हणून त्याचं जे नाव आहे ते डिरेक्ट स्पीच आहे. आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस करत नाही आहोत, जसं त्या माणसाने बोललं तसंच घेऊन आपण तसंच तुम्हाला सांगत आहोत आणि प्लस त्याला कोटेशन मार्क्स असतात. ओके, ही सेड टू मी आर यू कमिंग टू द पार्टी. सो हे झाला क्वेश्चन. ओके, ही सेड म्हणजे तो बोलला काय तू उद्या पार्टीमध्ये येणार आहेस? सो आर यू कमिंग टू द पार्टी. सो दिस वॉज अ क्वेश्चन. परत इथे काय केलंय? क्वेश्चन कोटेशन मार्क्स मध्ये टाकलेलं आहे बिकॉज तसाच्या तसा डायलॉग उचलून इथे बोललेला आहे म्हणून. लास्ट बघा, कॅन यू हेल्प मी विथ दिस प्रॉब्लेम. ही सेड किंवा रोहन सेड, इथे एक सेंटेन्स राहिलेला आहे. सपोज आय एम सेइंग Rohit said or Rohan said. Okay, Rohit said,
मग हे कोटेशन मार्क मध्ये. ओके, कॅन यू हेल्प मी विथ दिस प्रॉब्लेम. सो तोच डायलॉग उचलून आपण तसाच इथे बोललेला आहोत. सो ह्याला म्हणतात डिरेक्ट स्पीच. आय होप तुम्हाला कळलं असेल डिरेक्ट स्पीच मध्ये कधीही कोटेशन मार्क्स असतात आणि आपण तसाच्या तसा सेम डायलॉग की तो बोलला असं नरेट करतो, कथन करतो, आणि ते जे एक्झॅक्ट वर्ड्स ते समोरच्या व्यक्तीने बोललेले आहेत तेच वर्ड्स आपण डिरेक्टली यूज करतो. याला म्हणतो आपण डिरेक्ट स्पीच. ओके, हे काही एक्झाम्पल्स बघितले आपण. आता याच्यामध्ये पण एक पार्ट्स ऑफ डिरेक्ट स्पीच आहेत, म्हणजे याच्यामध्ये पण भाग आहेत. तर ह्याच्यामध्ये कसे भाग केलेत आपण, सगळ्यात पहिला आहे रिपोर्टिंग क्लॉज. ओके, सगळ्यात पहिला आहे रिपोर्टिंग क्लॉज आणि दुसरा आहे रिपोर्टेड क्लॉज. ओके, सो रिपोर्टिंग क्लॉज म्हणजे काय, आता मी तो काय बोलला हे मी आत्ता सांगतेय, म्हणजे आत्ता ते प्रत्यक्ष चालू आहे म्हणून याला आपण रिपोर्टिंग म्हणतो. आणि तो जो बोललेला आहे ते झालेला आहे कधीच म्हणून आपण ह्याला रिपोर्टेड म्हणतोय. ओके, सो कसं आहे रिपोर्टिंग क्लॉज मध्ये काय होतं, रिपोर्टिंग क्लॉज मध्ये आता वर्ब जे आहे ते आउटसाइड येतं इन्व्हर्टेड कॉमास. आता हे जे आहेत ना, हे कथनाचे इथे लावतो ह्याला इन्व्हर्टेड कॉमास किंवा कोटेशन मार्क्स दोन्ही म्हणतात. सो हे जे इन्व्हर्टेड कॉमास आहे याच्या बाहेर जे आहे काय लिहिलंय, राम सेड. सो राम सेड हे या कोटेशन मार्क्सच्या बाहेर आहे, तर हे कशामध्ये येणार, हे येणार रिपोर्टिंग क्लॉज मध्ये. रिपोर्टिंग क्लॉज जे काही कोटेशन मार्कच्या बाहेर आहे त्याला म्हणतो आपण रिपोर्टिंग क्लॉज. आणि ह्याच्यामध्ये एक वर्ब ही असतो, म्हणजेच याच्यामध्ये एक क्रियापद असतं. आता इथे क्रियापद काय आहे, सेड हे इथे क्रियापद आहे. राईट, सेड हे इथे काय आहे, क्रियापद आहे, म्हणजेच वर्ब आहे. आणि हा वर्ब कसा आहे, रिपोर्टिंग वर्ब आहे. याला आपण म्हणतो रिपोर्टिंग वर्ब. ओके, हा जो सेड आहे तो रिपोर्टिंग वर्ब आहे. आणि हा जो आहे राम, हा काय आहे, हा आहे सब्जेक्ट, म्हणजेच करता. ओके, सो राम हा इथे सब्जेक्ट आहे, सेड हे इथं काय आहे, रिपोर्टिंग वर्ब आहे. आणि हा पूर्ण मिळून म्हणजे सब्जेक्ट प्लस रिपोर्टिंग वर्ब मिळून काय मिळतं, रिपोर्टिंग क्लॉज बनतं. सो हे जे काही कॉमासच्या म्हणजेच इन्व्हर्टेड कॉमासच्या जे बाहेर असतं त्याला आपण ऑलवेज म्हणतो रिपोर्टिंग क्लॉज. आणि हा जो असतो इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर त्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणतो, जे क्रियापद असतं. आणि जे करता असतो त्याला म्हणतो आपण सब्जेक्ट. आणि हे दोन्ही मिळून बनवतात रिपोर्टिंग क्लॉज. ओके, म्हणून आता हे मी राम सेड म्हणजेच आता तो बोलतोय, तो बोलून दाखवतोय की राम काय म्हणाला होता, म्हणून ते रिपोर्टिंग आहे, बिकॉज ते सेंटेन्स आता तो बोलून दाखवतोय. आणि राम सेड म्हणजे राम म्हणून गेलेला आहे, सो इट इज रिपोर्टेड क्लॉज. सो राम सेड, आता हे जे आय एम हॅपी जे असेल हे काय असेल, हे असेल रिपोर्टेड क्लॉज, बिकॉज तो राम जो आहे तो बोलून गेलेला आहे. आय एम हॅपी हे त्याचं बोलून झालेलं आहे. सो इट कम्स अंडर जे कोटेशन मार्क्सच्या अंडर जे येत आहेत ते येतं रिपोर्टेड क्लॉज मध्ये. ओके, सो टीचर सेड बी क्वाइट. सो टीचर सेड हे इन्व्हर्टेड कॉमासच्या बाहेर आहे म्हणून हे रिपोर्टिंग क्लॉज होणार आहे. आणि टीचर इथे काय आहे, सब्जेक्ट आहे, आणि सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे. आणि बी क्वाइट काय आहे, रिपोर्टेड क्लॉज आहे. सो जे काही कोटेशन मार्क्स किंवा इन्व्हर्टेड कॉमासच्या आतमध्ये येत आहे ते होत आहे रिपोर्टेड क्लॉज. द वर्ड्स इनसाइड इन्व्हर्टेड कॉमास, जसं की आय एम हॅपी इथे आणि बी क्वाइट, हे काय आहेत, हे रिपोर्टेड क्लॉज आहे. ओके, हे रिपोर्टेड क्लॉज आहेत बिकॉज जे काही डायलॉग आपण सांगतोय तो ऑलरेडी बोलून झालेला आहे म्हणून रिपोर्टेड येतं. सो रिपोर्टेड क्लॉज. आता खूप जास्त इझी आहे, त्याचे दोन भाग आहेत. काय आहेत डिरेक्ट स्पीचचे दोन भाग, एक आहे रिपोर्टिंग क्लॉज, दुसरा आहे रिपोर्टेड क्लॉज. सो रिपोर्टिंग क्लॉज मध्ये दोन येतात, एक सब्जेक्ट येतं आणि रिपोर्टिंग वर्ब येतं, आणि ते ऑलवेज इन्व्हर्टेड कॉमासच्या बाहेर असतं. वेर ॲज रिपोर्टेड क्लॉज मध्ये जे काही इन्व्हर्टेड कॉमासच्या आत आहे, जो मेन डायलॉग आहे त्याला आपण म्हणतो रिपोर्टेड क्लॉज. ओके, इट वॉज इझी राईट. दोन्ही जे पार्ट्स होते ते खूप जास्त इझी होते. फक्त जे इन्व्हर्टेड कॉमास आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कोटेशन मार्क्स जे आत आहे आणि जे बाहेर आहे. जे बाहेर आहे ते आहे रिपोर्टिंग क्लॉज, जे आत आहे ते आहे रिपोर्टेड क्लॉज. हे झाले दोन पार्ट्स ऑफ डिरेक्ट स्पीच. आता पुढचा बघूयात, दुसरा प्रकार काय आहे, इनडायरेक्ट स्पीच. सो इनडायरेक्ट स्पीच काय असतं, जेव्हा कधीही वेन द एक्झॅक्ट वर्ड्स आर नॉट कोटेड, म्हणजे इथे जे कोटेशन मार्क्स जे डिरेक्ट स्पीच मध्ये होते ते इथे नाही आहेत. ओके, कोटेशन मार्क्स आपण इथे किंवा इन्व्हर्टेड कॉमास इथे आपण यूज नाही करत, बट ओनली द मीनिंग इज रिपोर्टेड. म्हणजेच आपण तसाच्या तसा डायलॉग उचलून नाही सांगत आहे जसं आपण डिरेक्ट स्पीच मध्ये करत होतो. इथे काय करणार आपण, थोडंसं चेंज करून आपण बोलणार. ओके, बट कोटेशन मार्क्स पण नाही येणार ह्याच्यामध्ये. सो
It is called indirect speech. No quotation marks and only the meaning is reported. फक्त तो काय बोलतोय त्याचा अर्थ आपण सांगतोय. आपण अख्खाच्या अख्खा डायलॉग तसंच्या तसं जसं डिरेक्ट स्पीच मध्ये सांगत होतो तसं नाही सांगणार. तर आपण काय करणार, थोडंसं त्याला कोटेशन मार्क्स काढून टाकणार आणि त्याचा तो काय बोलत आहे त्या डायलॉगचा आपण फक्त अर्थ समोरच्याला कथन करणार. याला म्हणतो आपण इनडिरेक्ट स्पीच. आता ह्याचे मराठीमध्ये बघूया ह्याचा अर्थ काय. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शब्द जसेच्या तसे न सांगता त्याचा अर्थ सांगितला जातो त्याला इनडिरेक्ट स्पीच किंवा अप्रत्यक्ष कथन किंवा रिपोर्टेड स्पीच असं म्हणतात. ओके, सो जेव्हा कधी आपण ते अर्थ जो आहे फक्त ते सांगण्याचा प्रयत्न करतो तसेच तसे वर्ड्स नाही सांगत त्याला म्हणतो आपण इनडिरेक्ट स्पीच आणि इथे कोटेशन मार्क्स ही नसतात. जसं की एक्झाम्पल, राम सेड दॅट ही वॉज बिझी. सो जर ह्याचं डिरेक्ट मला लिहायचं असेल सो मी असं लिहिलं असतं, राम सेड I am busy. Right? Ram said I am busy. बट मला जो इनडायरेक्ट स्पीच मध्ये म्हणायचं असेल मी फक्त त्याचा अर्थ त्यांना सांगणार आहे आणि त्यांचा अर्थ काय आहे, राम सेड दॅट ही वॉज बिझी. राम बोलला की तो बिझी होता, फक्त त्याचा मी अर्थ समजावून दिलाय, तसे तसे जे एक्झॅक्ट डायलॉग आहे तो नाही सांगितला आहे ते. सो दॅट इज वाय राम सेड ही वॉज बिझी. नेक्स्ट बघा, शी सेड दॅट शी लव्ड म्युझिक. शी सेड दॅट शी लव्ड म्युझिक. सो शी सेड आय लव्ह म्युझिक. हे डिरेक्ट स्पीच झालं असतं. सो इनडिरेक्ट स्पीच मध्ये आपण काय करतोय, फक्त त्याचा अर्थ समजून देतोय समोरच्याला, त्याचा नरेट करताना फक्त त्याचा मीनिंग सांगतोय. सो मीनिंग सांगताना त्याचा सेंटेन्स काय चेंज होणार आहे, शी सेड दॅट शी लव्ड म्युझिक. ओके, सो थर्ड एक्झाम्पल, द टीचर टोल्ड अस दॅट द स्टुडंट्स टू ओपन देअर बुक्स. स्टुडंट्स टू ओपन देअर बुक्स. सो याचं जर मला डिरेक्ट स्पीच करायचं असेल तर मी कसं करणार, टीचर सेड ओपन द बुक्स. सो ओपन द बुक्स हे काय आहे, डायलॉग आहे टीचरांचा. मग त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करताना आपण कोटेशन मार्क्स हटवून टाकले आणि आपण त्याचं सेंटेन्स कसं चेंज केलं, टीचर्स टोल्ड द स्टुडंट्स टू ओपन देअर बुक्स. ओके, लास्ट एक्झाम्पल, फादर ॲडवाइज्ड मी टू वर्क हार्ड. वर्क हार्ड. सो आता फादरचा डायलॉग जर मला डिरेक्ट स्पीच मध्ये इथे लिहायचं असेल तर मी कसं लिहिलं असतं, फादर सेड वर्क हार्ड, इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये वर्क हार्ड. आणि त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं केलं की फादरनी ॲडवाइस दिली की आपण खूप जास्त मेहनत करा, तुम्ही मेहनत करा असं. सो फादर ॲडवाइज्ड मी, मला ॲडवाइस दिली की मी जास्त अजून वर्क हार्ड करावं. ओके, हे इनडायरेक्ट स्पीच मध्ये असं चेंज केलेलं गेलं आहे. फक्त कोटेशन मार्क्स हलवायचे म्हणजे काढायचे आहेत, डिस्कार्ड करायचे आहेत आणि त्याचा मीनिंग समजावून सांगायचं आहे. म्हणजेच इथे दॅट येतं मोस्टली, चेंज टेन्स चेंज होतो. ओके, सेडचा टोल्ड होतं आणि इथे फादर सेड, आता इथे ॲडवाइस देतोय म्हणून आपण इथे ॲडवाइस चेंज केलं इनडिरेक्ट स्पीच मध्ये. सो आपण ते पुढे बघणार आहोत की काय काय चेंज होतं रूल्सच्या अकॉर्डिंग डिरेक्ट स्पीच पासून इनडिरेक्ट स्पीच मध्ये आपण जेव्हा कन्वर्ट करतो सेंटेन्सला तर तिथे काय काय चेंजेस होतात. ओके, नेक्स्ट अजून खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. आता इथे मी परफेक्ट एक्झाम्पल्स घेतलेत वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस. जर तुम्ही टाइप्स ऑफ सेंटेन्सेस जाऊन व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, तिथे आपण हे सगळे प्रकारचे सेंटेन्सेस प्रॅक्टिस केले आहेत. जर ते इम्परेटिव्ह असेल किंवा इंट्रोगेटिव्ह असेल किंवा एक्सक्लेमेटरी असेल, हे सगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस आपण तिथे डिस्कस केलेले आहेत आणि आपण छान शिकवलेले आहेत. यू कॅन गो अँड चेक इट आउट. ओके, अँड देन कम हिअर सो दॅट तुम्हाला जे काही प्रकार मी शिकवत आहे, ऑल्दो मी इथे थोडं सांगणारच आहे की ते कोणत्या प्रकारचे सेंटेन्सेस आहेत, पण तुम्हाला अजून थोडं डेप्थ मध्ये जर तो टॉपिक बघायचा असेल तर यू कॅन डेफिनेटली गो अँड चेक इट आउट. ओके, सो लेट अस मूव्ह ऑन अहेड. डिरेक्ट पासून इनडिरेक्ट कसं आपण कन्वर्ट केलं ते आपण बघूयात. ओके, सो सगळ्यात पहिला डिरेक्ट सेंटेन्स काय आहे, राहुल सेड आय एम टायर्ड. राहुल सेड आय एम टायर्ड. सो राहुलचा तसाच्या तसा डायलॉग कोटेशन मार्क मध्ये आपण टाकला, आय एम टायर्ड, आणि आपण तसंच बोललो. ह्याचाच अर्थ आहे कोणतं क्लॉज वाक्य झालं, हे झालं डिरेक्ट स्पीच. राईट. आता ह्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं कन्वर्ट केलंय, इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण असं बोललोय, राहुल सेड दॅट, इथून बघा चेंज झालाय, राहुल सेड तर तसंच राहिला बट इथून चेंज झालाय, दॅट ही वॉज टायर्ड. राहुल सेड दॅट ही वॉज टायर्ड. ओके, तर आपण काय केलं, इथे आयचा काय झाला, इथे आयचा ही झाला. ओके, आय इथे काय आहे, फर्स्ट पर्सन आहे आणि आयचा इथे काय चेंज झाला, ही झाला, म्हणजेच थर्ड पर्सन झाला. सो फर्स्ट पर्सनचा थर्ड पर्सन, इथे पर्सन चेंज झाला. ओके, अकॉर्डिंग टू द रूल. आणि इथे काय झालं, हे पण चेंज झालं,
काय टेन्स पण चेंज झाला. इथे आय एम टायर्ड हा प्रेझेंट टेन्स होता आणि इथे जाऊन ही वॉज टायर्ड इथे काय झाला पास्ट टेन्स झाला. सो टेन्स पण चेंज झालेला आहे. इथे पर्सन चेंज झाला आणि टेन्स पण चेंज झाला, दोन्ही चेंज झाले. सो डिरेक्ट पासून इनडिरेक्ट जाताना आपण कधी कधी पर्सन ही चेंज करतो. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हेही आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. फर्स्ट पर्सन मध्ये आय, मी, माय, वी, अस हे सगळ्या गोष्टी येतात. ओके. आणि सेकंड पर्सन मध्ये यू, युअर, युअर्स येतं. आणि थर्ड पर्सन मध्ये आपण इट, शी, ही, दे ह्या गोष्टी येतात, हे प्रनाउन्स येतात. ओके. नाव मुव्हिंग अहेड. सेकंड, आता ह्याला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. सॉरी, असर्टिव्ह सेंटेन्स मीन्स सिम्पल सेंटेन्स. ओके. त्याच्यामध्ये फुल स्टॉप येतो फक्त, की शी इज रीडिंग. ओके. माधुरी वेंट टू द मार्केट. ओके. सो दिस इज असर्टिव्ह सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स असं फुल स्टॉप असतो त्यामध्ये. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट सेंटेन्स आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. असं इंट्रोगेशन करणं म्हणजे काय, क्वेश्चनिंग करणं, जे पोलीस करतात. सो इंट्रोगेशन मीन्स क्वेश्चनिंग. सो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट, त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह येणार आहे, म्हणजेच क्वेश्चन मार्क येणार आहे, तिथे काहीतरी क्वेश्चन असणार आहे. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज ही सेड आर यू रेडी. सो ही सेड आर यू रेडी. सो तो डायलॉग आहे आर यू रेडी. ही सेड आर यू रेडी. आर यू रेडी हा त्याचा डायलॉग आहे. तसा क्वेश्चन मार्क मध्ये म्हणजे कोटेशन मार्क मध्ये टाकलेला आहे आणि क्वेश्चन तसाच लिहिलेला आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. राईट. आणि सेड हा शब्द इथे यूज केलेला आहे. हा झाला डायरेक्ट स्पीच. आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये जेव्हा आपण त्याला कन्वर्ट करतोय, आपण इथे आस्क्ड लिहितोय, म्हणजेच विचारलं. आस्किंग मीन्स विचारणे. सो आस्क्ड हे आस्कचं पास्ट टेन्स काय आहे, आस्क्ड. ओके. सो ही आस्क्ड इफ आय वॉज, इफ पण ऍड झाला इथे, आय वॉज रेडी. आणि इथे आर यू, आर यूचा काय झाला, प्रेझेंट टेन्सचा काय झाला, पास्ट टेन्स झाला, आय वॉज रेडी. ओके. आणि ह्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. जेव्हा कधी क्वेश्चन मार्क दिसला तर त्याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. ओके. सो इथे काय झालं, ही सेड आर यू रेडी, प्रेझेंट टेन्स होतं. राईट. आणि इथे काय होतं, यू म्हणजेच इथे सेकंड पर्सन होतं. आणि इथे काय झालं, इथे आय वॉज रेडी फर्स्ट पर्सन मध्ये चेंज झाला. यू हा आय मध्ये चेंज झाला, म्हणजेच सेकंड पर्सन पासून फर्स्ट पर्सन मध्ये चेंज झाला आणि प्रेझेंट टेन्स पासून पास्ट टेन्स मध्ये चेंज झाला. सो कधीही डिरेक्ट पासून इनडिरेक्ट स्पीच मध्ये जाताना प्रेझेंट पासून आपण पास्ट टेन्स मध्ये त्याला चेंज करतो आणि दॅट, इफ, वॉज असे शब्द ऍड करतो. ओके. सो आय होप तुम्हाला हा पण एक्झाम्पल समजला असेल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा. लेट अस मूव्ह ऑन अहेड अँड स्टडी अबाउट द थर्ड एक्झाम्पल. हे आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. सो इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय येतं, आपण शिकलेले आहोत. इम्परेटिव्ह सेंटेन्स जेव्हा कधीही येतो त्याच्यामध्ये रिक्वेस्ट येते, ऍडवाइस येते. ओके. सो ऑर्डर येते, कमांड येतं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा असतील एका वाक्यामध्ये, तुम्ही कोणातरी ऑर्डर देताय, क्लोज द डोअर. ओके. कधी कधी आपण कमांड देतो, टर्न अराउंड. सो हे सगळे जे आहेत, रिक्वेस्ट असेल, प्लीज गिव्ह पास मी दॅट. सो ह्या सगळे रिक्वेस्ट, ऍडवाइस, कमांड ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, ह्या सगळ्या गोष्टी इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये येतात. सो हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. फादर सेड वर्क हार्ड. सो हे काय होतं, इन डिरेक्ट स्पीच होतं, बिकॉज हे कोटेशन मार्क्स मध्ये होतं आणि इट इज सिम्पली टेलिंग द डायलॉग. तसं डायलॉग बोललेला आहे की पप्पा म्हणतात वर्क हार्ड. बट इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय झालं, ते फादर ऍडवाइस्ड. सो इथे ऍडवाइस्ड हा शब्द ऍड झाला. मी ऍडवाइस्ड मी टू वर्क हार्ड. राईट. सिम्पल. फक्त काय झालं, आपण थोडंसं इथे मी ऍड झाला आणि इथे ऍडवाइस्ड हा शब्द ऍड झाला आणि टू वर्क हार्ड ते तसंच राहिलं आणि टू पण ऍड झाला आणि वर्क हार्ड हा डायलॉग तसाच आहे, फक्त आपण त्याचा अर्थ सांगतोय. ओके. आणि तसा डायलॉग यूज नाही करत आहोत. लेट अस मूव्ह ऑन अहेड टू द नेक्स्ट एक्झाम्पल. हे आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. सो एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे जेव्हा कधी असा चिन्ह येतो, ओके, एक्सक्लामेशन मार्क येतो, तर त्याला आपण म्हणतो एक्सक्लामेटरी सेंटेन्स. सो जेव्हा कधी आपण खूप जास्त दुःखी असेल, उदास असेल, जेव्हा कधी आपण खूप जास्त खुश असेल, एक्साइटेड असेल, सरप्राईज असेल, तेव्हा आपण हे मार्क यूज करतो. राईट. सो त्याला आपण म्हणतो एक्सक्लामेशन मार्क. सो जेव्हा कधी हा जो मार्क असतो, एक्सक्लामेशन मार्क, हा कोणत्याही वाक्यामध्ये आला तर आपण त्याला म्हणतो एक्सक्लामेटरी सेंटेन्स. सो वाक्य बघूया, डिरेक्ट स्पीच. शी सेड हाऊ ब्युटिफुल द गार्डन इज. सो ती बोलली की गार्डन किती सुंदर आहे. सो एक सुंदरताची भावना, एक सरप्राईज आहे. सो एक एक्सक्लामेशन मार्क आलेला आहे. सो त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं कन्वर्ट केलंय, शी एक्सक्लेम्ड. सो जेव्हा कधी असं मार्क येतं तर आपण एक्सक्लेम्ड हा शब्द यूज करतो. ओके. हा एक्सक्लेमेशन मार्क आलाय ना, सो आपण एक्सक्लेम्ड हा शब्द इनडायरेक्ट स्पीच मध्ये यूज करणार आहे. शी एक्सक्लेम्ड विथ
ऍडमिरेशन. सो ऍडमिरेशन म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीला जेव्हा आपण सुंदर म्हणतो, त्याची प्रोत्साहन करतो, तर त्याला आपण ऍडमायर करणे असं म्हणतो. सो शी एक्सक्लेम्ड विथ ऍस्पिरेशन दॅट द गार्डन वॉज व्हेरी ब्युटिफुल. ओके, सो एक्सक्लेम्ड हा शब्द जेव्हा कधी एक्सक्लामेटरी मार्क असेल, त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण कन्वर्ट करतो, तर तिथे एक्सक्लामेटेड हे शब्द यूज होतो. शी एक्सक्लेमेटेड विथ ऍडमिरेशन, म्हणजे विथ ऍडमिरेशन म्हणजे विथ द भावना, की आपण हे सांगतोय काय, प्रोत्साहनाच्या भावनाने ती बोलली की ती गार्डन किती सुंदर आहे. ओके, हे झालं आपला फोर्थ एक्झाम्पल. नाउ फिफ्थ एक्झाम्पल. मदर सेड मे गॉड ब्लेस यू. सो मम्मा बोलली मे गॉड ब्लेस यू, म्हणजे भगवान तुम्हें खुश रखे काइंड ऑफ. ओके, ते इंग्लिशमध्ये मे गॉड ब्लेस यू. सो हे झालं डिरेक्ट स्पीच, मम्माचा डायलॉग तसंच तसं इथे कव्हर झालेला आहे. बट इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण कसं म्हणणार, इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण असं म्हणणार मदर प्रेड, म्हणजे मदरनी एक प्रार्थना केली की दॅट गॉड माइट ब्लेस मी. ओके, सो मेचा काय झाला, मेचा झाला पास्ट टेन्स माइट. ओके, आणि मी हा पर्सन इथे यूज झाला. ओके, म्हणजेच फर्स्ट पर्सन, राईट. सो ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. सो कोणत्याही सेंटेन्समध्ये विश असेल, प्रेयर असेल, कर्स असेल, म्हणजेच विश म्हणजे आपण कोणातरी ऑल द बेस्ट विश करणे, बर्थडे विश करणे, ओके, ह्याला विश म्हणतात. आणि जेव्हा कधी प्रेयर असेल, जसं की गॉड ब्लेस यू, गॉड प्लीज हेल्प मी, सो असे जेव्हा प्रेयर असेल, किंवा कर्स असेल, कर्स म्हणजे श्राप. ओके, सो ह्या तीन गोष्टी जेव्हा असतील, तर ह्या तीन गोष्टी एका वाक्यामध्ये जेव्हा येतात, त्याला आपण म्हणतो ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. सो इथे आता आई विश करते की गॉड ब्लेस यू, सो इथे काय येणार, हे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स झालेलं आहे. ओके, सो इथे जेव्हा कधीही असेल, तर आपण प्रेड किंवा विश्ड किंवा कर्स्ड असे शब्द यूज करतो इनडायरेक्ट स्पीच मध्ये. नेक्स्ट आहे टीचर सेड मे यू सक्सीड. सो परत इथे काय झालं, विश आली, टीचरची विश की तुम्ही सक्सेसफुल व्हा. ओके, सो ही विश आली, परत हे कोणत्या टाईपचं झालं, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स झालं. सो टीचर विश्ड, परत इथे विशचं विश्ड झालं, म्हणजेच इथे मे यू सक्सीड हे विश झाले टीचरांची, आणि इथे विश्ड हा शब्द ऍड झाला. इथे मे गॉड ब्लेस यू प्रेयर होती आईची, म्हणून इथे इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण प्रेड हा शब्द ऍड केलेला आहे. सो टीचर विश्ड दॅट आय माइट सक्सीड. सो मेचा परत इथे माइट झाला, पास्ट टेन्स झाला, राईट, आणि हे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स आहे. जेव्हा कधी ही प्रेयर येतं, जेव्हा कधी ही विश येते, किंवा जेव्हा कधी कर्स येतं, तर त्याला आपण ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. हे लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये कुठेतरी. ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट अस मूव ऑन अहेड. हे झाले पूर्ण एक्झाम्पल डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. बट थोडेसे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण सेंटेन्सेस आता बघितले, तर त्याच्यामध्ये काय वर्ड्स आपण रिपोर्टिंग वर्ब मध्ये ऍड करणार आहोत. जसं की मी बोलले, जसं रिपोर्टिंग वर्ब जो वर्ब असतो तो रिपोर्टिंग क्लॉज मध्ये येतो, म्हणजे सब्जेक्टच्या नंतर जो वर्ब येतो तो कसा चेंज होणार डायरेक्ट टू इनडायरेक्ट, हे इथे हा टेबल दिलेला आहे. तर आता आपण बघूयात. स्टेटमेंट असेल, म्हणजेच असर्टिव्ह हे असेल, असर्टिव्ह सेंटेन्स असेल, सिंपल सेंटेन्स, तर डिरेक्ट मध्ये जर तिथे सेड दिलं असेल, तर तो टोल्ड पण होऊ शकतो, किंवा किंवा सेडचा सेड पण राहतो कधी कधी डिरेक्ट टू इनडायरेक्ट, किंवा सेडचा टोल्ड पण होऊ शकतो. ओके, सो बोथ आर ऍप्लिकेबल. नेक्स्ट, जर तो सेंटेन्स टाईप क्वेश्चन असेल, म्हणजेच इंट्रिगेटिव्ह सेंटेन्स असेल, तर आस्कचं काय होतं, किंवा सेडचं काय होतं, आस्क्ड होतं, किंवा इन्क्वायरीची किंवा क्वेश्चन मार्कचं कधी कधी इन्क्वायर्ड पण होतं. जसं की पोलीस सेड व्हॉट डिटेल्स यू हॅव. जर त्याला मला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं असेल, तर पोलीस इन्क्वायर्ड अबाउट माय डिटेल्स. ओके, हे झालं डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचचं एक्झाम्पल. सो हे आस्क्ड किंवा इन्क्वायर्ड दोन्ही शब्द आपण रिपोर्टिंग वर्ब मध्ये यूज करू शकतो. नेक्स्ट आहे ऑर्डर, कमांड, इम्परेटिव्ह सेंटेन्स, राईट. जर आपण म्हणत असेल क्लोज द डोर, रिया सेड क्लोज द डोर, हे झालं डायरेक्ट स्पीच, तिचा तसा डायलॉग मी बोलून दाखवला, क्लोज द डोर. पण मला याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं असेल, तर मी कसं म्हणणार, रिया ऑर्डर्ड टू क्लोज द डोर, रिया ऑर्डर्ड मी टू क्लोज द डोर. ओके, सो इथे ऑर्डर्ड हा शब्द ऍड झाला, किंवा कमांडेड पण येऊ शकतो त्याच्या जागेवर. ओके, नेक्स्ट असेल रिक्वेस्ट, म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये रिक्वेस्ट ही येतं, तर रिक्वेस्टचं आपण काय म्हणू शकतो, रिक्वेस्टेड. शी रिक्वेस्टेड टू हेल्प मी. ओके, सो असं असेल, किंवा हेल्प हर,
शी सेड हेल्प मी, हे झालं डिरेक्ट स्पीच. शी रिक्वेस्टेड मी टू हेल्प हर, झालं इनडायरेक्ट स्पीच. ओके. नेक्स्ट ऍडवाइस, जसं की आपण बघितलं फादरचं, फादर सेड वर्क हार्ड, मग त्याचं इनडायरेक्ट स्पीच काय झालं, फादर ऍडवाइस्ड मी टू वर्क हार्ड. ओके, सो ऍडवाइस्ड ऍड झाला तिथे, ऍडवाइस्ड. नेक्स्ट आहे सजेशन, आपण कोणाला तरी सजेस्ट करू शकतो तेव्हा, ही सेड स्टडी इंग्लिश फर्स्ट, हे झालं डिरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच, ही सजेस्टेड मी टू स्टडी इंग्लिश फर्स्ट. सो इथे सजेस्टेड हा शब्द इनडायरेक्ट मध्ये ऍड झाला, वेळाच डिरेक्ट मध्ये नव्हता. सो कोणी सजेशन देत असेल तर त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये हा सजेस्टेड शब्द आपण यूज करू शकतो. वॉर्निंग, वॉर्निंग असेल एका वाक्यामध्ये. ओके, सो जसं की मदर सेड डोंट गो देअर, मदर सेड डोंट गो देअर, डोंट गो देअर इन द exclamation marks. ओके, अंडर द एक्सक्लामेशन मार्क्स, डोंट गो देअर. ओके, इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होणार त्याचं, मदर वॉन्ड मी टू नॉट गो देअर. ओके, वॉन्ड मी, वॉर्निंग देणे. जर सेंटेन्स मध्ये वॉर्निंग असेल तर त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण हा शब्द यूज करणार, वॉन्ड. प्रेयर, जसं की आपण मम्मीचं एक्झाम्पल बघितलं परत, गॉड ब्लेस यू, मदर सेड गॉड ब्लेस यू. देन आपण काय म्हटलं त्याला, मदर प्रेड दॅट गॉड blessed me. Okay, next wish, all the best, teacher said all the best. Okay, then teacher wished us all the best, so wished आला इथे. नेक्स्ट आहे जॉय, जॉय म्हणजे खूप जास्त खुशी असेल. ओके, जसं की रिया सेड वी वन द क्रिकेट मॅच, डिरेक्ट स्पीच, वी वन द क्रिकेट मॅच एक्सक्लामेशन मार्क्स मध्ये तिचा डायलॉग. इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं होणार ते, रिया एक्सक्लेम्ड विथ जॉय, सो एक्सक्लामेशन मार्क आहे ना, रिया सेड वी वन द मॅच, वी वन, वन ला एक्सक्लामेशन, सो रिया एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट वी वन द मॅच. अंडरस्टूड, डिरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. नेक्स्ट आहे सॉरो, म्हणजेच उदासी, एक्सक्लेम्ड विथ सॉरो. आता आपण जर सेंटेन्सेस जे शिकलो किंवा आपण जेव्हा फ्यू वर्ड्स शिकलो होतो तेव्हा अलास हा शब्द सॉरो किंवा अलास विथ एक्सक्लेमेशन मार्क हा सॉरो साठी यूज करतात. ओके, रिया सेड हर फ्रेंड अलास माय फ्रेंड डाईड, रिया सेड अलास माय फ्रेंड डाईड. आता अलास नंतर इथे एक्सक्लामेशन मार्क आहे, तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण त्याला कसं कन्वर्ट करणार, रिया एक्सक्लेम्ड विथ सॉरो दॅट हर फ्रेंड डाईड. आता इथे सॉरो आहे म्हणजेच दुःख आहे ना, म्हणून शी एक्सक्लेम्ड विथ सॉरो. जेव्हा कधी एक्सक्लेमेशन मार्क असतो, जर तिथे हॅपीनेस असेल तर एक्सक्लेम्ड विथ जॉय लिहिणार आपण, जर तिथे दुःख असेल तर आपण लिहिणार एक्सक्लेम्ड विथ सॉरो. ओके, अंडरस्टूड. नेक्स्ट आहे सरप्राईज. ओके, आता रिया सेड व्हॉट अ कार, ओके, व्हॉट अ कार म्हणजे ती सरप्राईज आहे की कसली सुंदर कार आहे. मग आपण त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं कन्वर्ट करणार, रिया एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज व्हॉट अ कार. ओके, सो दिस इज सरप्राईज. सो एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज, जेव्हा कधी त्या वाक्यामध्ये सरप्राईजची फिलिंग असेल किंवा भावना असेल तर तिथे आपण काय करणार, एक्सक्लेमेशन मार्क ही असेल, वाव, जे सरप्राईज एक्सक्लेमेशन मार्क आहे. सो तो शब्द जेव्हा असेल डिरेक्ट स्पीच मध्ये त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करताना आपण एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज हे क्लॉज ऍड करणार आहोत. ओके, नेक्स्ट आहे लास्ट ऍडमिरेशन. सो ऍडमिरेशन, जसं की आपण एक एक्झाम्पल बघितलं की ती आपण कोणत्या तरी मुलीला किंवा मुलाला म्हणत असो की तुम्ही किती सुंदर आहात किंवा तू किती सुंदर आहे. सो रिया सेड दॅट हाऊ ब्युटिफुल यू आर, हाऊ ब्युटिफुल यू आर. सो इथे काय झालं, ऍडमिरेशन झालं, आपण तिला प्रोत्साहन देतोय. ओके, सो इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करताना आपण त्याला कसं करणार, रिया exclaimed with admiration that you are, she is so
ब्युटिफुल. पर्सन पण चेंज होणार. सो शी इज सो ब्युटिफुल होणार आहे. ॲडमिरेशन, एक्सक्लेम्ड विथ ॲडमिरेशन. सो जेव्हा कधी एक्सक्लामेशन म्हणजेच हा मार्क असेल तर इथे वेगवेगळ्या भावनांच्या अकॉर्डिंग जॉय, सॉरो, सरप्राईज किंवा ॲडमिरेशन हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण हे शब्द यूज करणार. आणि एक्सक्लेम्ड हे तसेच यूज होणार आहे त्याच्यासमोर. आय होप तुम्हाला हे पण कळलं असेल. ओके, रिपोर्टिंग वर्ब कसं डिरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचमध्ये चेंज होतं. आता काही रूल्स, जसं मी तुम्हाला इनिशियली सांगितलं होतं की यामध्ये काही रूल्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत जेव्हा कधी आपण डिरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करतो. सो सगळ्यात पहिला रूल का आहे, चेंज ऑफ रिपोर्टिंग वर्ब. ज्या आत्ताच आपण बघितलं की आपण रिपोर्टिंग वर्ब कसं चेंज करतो. सेडचा टोल्ड करतो, राईट. सेडचा आस्ट पण करतो, इन्क्वायर्ड पण करतो, एक्सक्लेम्ड विथ जॉय, एक्सक्लेम्ड विथ सॉरो पण करतो, एक्सक्लेमेशन मार्क. अलास असेल किंवा हुर्रे असेल किंवा वाव असेल त्याला एक्सक्लेम्ड विथ सॉरो, एक्सक्लेम्ड विथ जॉय, एक्सक्लेम्ड विथ अजून काय होतं, सरप्राईज आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण असे ऍड करतो, राईट. जसं की सेचं होतं टेल. ही सेड टू मी आय एम फाईन. सो हा होता इनडायरेक्ट स्पीच की तो मला बोलला की मी बरा आहे. बट त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण कन्वर्ट केलं, ही टोल्ड मी. सो सेडचा इथे काय झालाय, टोल्ड झाला. सेडचा इथे टोल्ड झाला, चेंज ऑफ रिपोर्टिंग वर्ब झाला. ओके, मी दॅट ही वॉज फाईन. इथे ही सेड टू मी आय एम फाईन. आणि इथे इनडायरेक्ट मध्ये काय झालं, ही टोल्ड मी दॅट ही वॉज फाईन. ओके, तो इथे काय झाला, सेडचा टोल्ड झाला. नेक्स्ट आहे चेंज ऑफ प्रनाउन्स. सो इथे प्रनाउन्स पण चेंज होतात. प्रनाउन्स म्हणजे काय, ही, शी, इट, वी, देम, अस, ओके, देअर्स, हे सगळे प्रनाउन्स झाले. ओके, आय. नेक्स्ट आहे यू, हे पण प्रनाउन आहे. सो माय फादर इज अ डॉक्टर. सो माय फादर, शी सेड माय फादर इज अ डॉक्टर. ओके, शी सेड इथे राहिलेला आहे, लिहून घ्या. शी सेड माय फादर इज अ डॉक्टर. हा डायलॉग होता तिचा. पण इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण कन्वर्ट करताना काय लिहिलं, शी सेड दॅट हर फादर वॉज अ डॉक्टर. सो आता इथे काय झालं, मायचं झालं शी. ओके, मायचं झालं शी, म्हणजेच इथे प्रनाउन चेंज झाला. माय होतं ते शी झाला. ओके, प्रनाउन म्हणजे काय, जे नाउनच्या जागेवर आपण शब्द यूज करतो त्याला प्रनाउन्स म्हणतात. ओके, नेक्स्ट आहे मदर सेड टू रिया यू आर लेट. मदर सेड टू रिया यू आर लेट. मदर म्हणाले रियाला दॅट यू आर लेट. यू आर लेट हा तिचा डायलॉग होता. देन इनडायरेक्ट स्पीच मध्ये मदर टोल्ड रिया दॅट शी वॉज लेट. ओके, सो इथे काय झालं, रियाचं, ओके, सो इथे शी ऍड झाला बघा, एक प्रनाउन ऍड झाला, शी वॉज लेट. आणि इथे आपण जर बघितलं तर पण सेडचा काय झाला, टोल्ड झाला, चेंज ऑफ रिपोर्टिंग वर्ब झाला. राहुल सेड ही इज ऑनेस्ट. सो राहुल सेड ही इज ऑनेस्ट, की तो इमानदार आहे, असं राहुल बोलला की मी इमानदार आहे. पण त्याला इनडायरेक्ट मध्ये कसं कन्वर्ट केलं, राहुल सेड दॅट ही वॉज ऑनेस्ट. ओके, राहुल सेड दॅट ही वॉज ऑनेस्ट. सो इथे प्रेझेंट टेन्स होतं, इथे पास्ट टेन्स झालं. आणि इथे ही इज ऑनेस्ट म्हणजे आय एम ऑनेस्ट पण असू शकतो. इथे आय एम ऑनेस्ट असलं तर ही इज ऑनेस्ट म्हणजे आयचा ही पण होतो इथे. म्हणजेच जो फर्स्ट पर्सन आहे त्याचा थर्ड पर्सन झाला. ओके, लेट अस मूव ऑन टू रूल नंबर 3, चेंज ऑफ टेन्स. जसं की मी तुम्हाला बोलले की इथे प्रेझेंट टेन्स असलं तर तिथे काय होणार, इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचा पास्ट टेन्स होतो. फॉर एक्झाम्पल, शी सेड आय प्ले क्रिकेट. So she said I play cricket. So this is the present tense. Say I play cricket. She said I play cricket. Quotation marks मध्ये आहे आणि present tense आहे. So त्याला indirect speech मध्ये जेव्हा आपण त्याला convert करतो, so said तर तसंच राहिला, said and said. कधी कधी said चा told पण होतो. Okay, and then talking about the indirect speech, she said I play cricket. Sorry, इथे she आहे. She said that she प्लेड क्रिकेट. तर प्लेचा काय झाला, इथे प्ले होता, इथे काय झालं, प्लेड, म्हणजेच पास्ट टेन्स झाला. सो डिरेक्ट स्पीच वरून इनडायरेक्ट स्पीचला जाताना काय होतं, पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट होतो. तो सेंटेन्स प्रेझेंट टेन्स मध्ये असतो आधी डिरेक्ट स्पीच मध्ये, तो इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट होतो. प्लेचा होतो प्लेड, वॉकचा होतो वॉक्ड. ओके, डान्सचा होता डान्स्ड. ओके, राईटचा होतो रोट. Let us move on ahead to rule number 4, that is change of time and place words. ओके, फॉर एक्झाम्पल आता आपण टाइम आणि वेळ पण थोडी बहुत चेंज होते. ओके, जेव्हा आपण
कधी डिरेक्ट पासून इनडायरेक्ट स्पीच मध्ये जातो. फॉर एक्झाम्पल, ही सेड आय विल कम टुमॉरो. ही सेड आय विल कम टुमॉरो. सो कधी बोलला तो, टाइम काय सांगितलं त्याने, टुमॉरो. आता हा टुमॉरो तर आत्ता तो बोलला, बट पास्ट टेन्स मध्ये गेल्यावर तो चेंज होणार. सो पास्ट टेन्स मध्ये गेल्यावर तो काय चेंज होणार, ही सेड दॅट ही वुड गो टू द नेक्स्ट डे. सो टुमॉरोच्या ऐवजी आपण काय यूज केला इथे, नेक्स्ट डे. ओके. आणि कमचा काय झाला, कमचा झाला गो. ओके. कमचा प्रेझेंट टेन्स झाला गो. पास्ट टेन्स गो आहे कमचा. ओके. देन सॉरी, कमचा पास्ट टेन्स केम आहे. ओके. आणि गो वेंट. ओके. गोचा प्रेझेंट पास्ट टेन्स आहे वेंट. लेट अस मूव ऑन अहेड टू नेक्स्ट एग्जांपल. शी सेड आय मेट हिम यस्टरडे. सो उसका डायलॉग क्या है, आय मेट हिम यस्टरडे. सो यस्टरडे परत इथे कालचा दिवस, हे टाइम सांगतंय आपल्याला. सो त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करताना ते काय होईल, शी सेड दॅट शी हॅड मेट हिम द प्रिव्हियस डे. सो येस्टरडेचा काय झाला, प्रिव्हियस डे झाला इनडायरेक्ट स्पीच मध्ये. आणि आय मेट हिम, मेट इथे होता, बट इथे काय ऍड झाला अजून, हॅड मेट. हॅड हा परत अजून ऍड झाला तिथे. ओके. इफ यू हॅवंट वॉच्ड आवर पास्ट ह्याचं टेन्सचा व्हिडिओ, म्हणजेच काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, ते व्हिडिओ आपण टाकलेला आहे इंग्लिश ग्रामरचा, तर तुम्ही चेकआउट करू शकतो. कधी कधी ऍड झाला, कधी हॅड ऍड होतो, कधी हॅड बीन ऍड होतं. ओके. सो दिस इज ऑल अबाउट इट. नेक्स्ट, डिरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच मध्ये जाताना आता कसे वर्ड्स, म्हणजे हे जे टाइम किंवा प्लेसचे वर्ड्स आहेत ते कसे चेंज होतात. नावचा काय होतो, देन होतो. आय एम गोइंग टू प्ले नाव. ओके. देन ही वॉज गोइंग टू प्ले देन, असं होऊ शकतं. टुडेचा होतो दॅट डे. टुडेचा होतो दॅट डे. यस्टरडेचा होतो द प्रिव्हियस डे, जसं आपण बघितलं. ओके. टुमॉरोचा होतो द नेक्स्ट डे ऑर द फॉलोइंग डे. ओके. नेक्स्ट, टू नाईटचा होतो दॅट नाईट, बिकॉज पास्ट टेन्स आहे ना. ॲगोचा होतो बिफोर. हिअरचा होतो देअर. दिसचा होतो दॅट. दिसचा होतो दोज. दिस असला की एकच असला, जवळ असला की आपण दिस म्हणतो, आणि लांब असला आपण दीज म्हणतो. ओके. किंवा एक असला की दिस म्हणतो आणि खूप सारे असले की दीज म्हणतो. दॅट इज अ डिफरन्स बिटवीन देम. लास्ट वीकचा होतो द प्रिव्हियस वीक. नेक्स्ट मंथचा होतो द फॉलोइंग मंथ. आणि कमचा होतो गो, जे आपण बघितलं एक्झाम्पल. ओके. हे सगळे जे टेबल आहे ते नोट डाऊन करून घ्या. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. की कसं आपलं कोणता शब्द कसा चेंज होतो, हे तुम्ही एक्झाम्पल्स पण काढून बघू शकता, सो दॅट तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल की आपण कसं त्याला डिरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट केल्यावर ते शब्द कसे आपण मांडतो. ओके. सो हे होते रूल्स 4. पहिला रूल होता रूल ऑफ चेंज इन रिपोर्टिंग वर्ब. दुसरा रूल होता की त्याच्यामध्ये प्रनाउन्स चेंज होतात, फर्स्ट टू सेकंड पर्सन होतो किंवा सेकंड टू थर्ड पर्सन होतो. नेक्स्ट, थर्ड रूल होता रूल ऑफ टेन्स होता, की आपण प्रेझेंट टेन्स पासून पास्ट टेन्स मध्ये ते चेंज होतं. आणि फोर्थ रूल हा होता की आपण त्याच्यामध्ये टाइम किंवा प्लेसचे वर्ड्स जे असतात ते चेंज होतात. जसं की नाव असेल तर देन होतं. ओके. हिअर असेल, हा प्लेस म्हणला आपण तर तो देअर होतो इनडायरेक्ट स्पीच मध्ये. दॅट इज फॉर द टुडे. सो आय होप तुम्हाला डिरेक्ट आणि इनडायरेक्टचे जे काही कन्सेप्ट मी शिकवले ते तुम्हाला समजले असतील. आणि नाही समजले तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, आणि आम्हाला हेही कळू शकता की तुम्हाला व्हिडिओ म्हणजे कन्सेप्ट समजलेले आहेत की नाही. आणि कीप सजेस्टिंग अस. आम्हाला तुम्ही सजेस्टही करू शकता की तुम्हाला काय टॉपिक्स हवे आहेत. इंग्लिश ग्रामर असू देत किंवा मॅथ असू देत किंवा कोणतेही GSचे सब्जेक्ट्स असू देत. You can definitely suggest us in the comment section. I hope you are studying hard. शून्यापासून शिखरापर्यंत. Keep studying and keep working hard. Thank you. That is it for today.